मुसळधार पावसामुळे कल्याणमधील कचौरे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला असून साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। परिस्थितीची माहिती मिळताच केडीएमसीचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी अधिकाऱ्यांकडून पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेत तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। केडीएमसी कर्मचाऱ्यांची पंप आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले। तसेच गटारे आणि जलनिसारण वाहिन्यांची तपासणी करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने सतर्कता वाढवावी, नागरिकांनी पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घ्यावी आणि कोणतेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास केडीएमसीच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। आपण जर बघितलं असेल तर कालपासून पावसाने खूप मोठ्या प्रमाणात जोर धरलेला आहे आणि आमचा प्रभाग हा दोन्ही डोंगरांच्या मध्ये असल्यामुळे आपण बघितलंच असेल की दोन्ही म्हणजे पूर्ण रस्ते पाण्याने फुल भरलेले आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर गटारं सुद्धा बऱ्यापैकी साफ आपण केलेली, असं नाही की गटारं यावेळेस साफ झालेली नाही आहे। गटारं साफ केली होती पण ती पूर्णपणे डीप क्लीन झाली नव्हती आणि त्यामुळे पूर्ण पाणी रस्त्यांवर भरलेलं आहे आणि पूर्ण रस्ते जाम झालेले आहेत पाण्याने। आणि आपण बघितलं असेल या ठिकाणी भिंत बांधली होती, ही भिंत तोडण्यासाठी आम्ही वारंवार कंप्लेंट सुद्धा केली होती। तर आज आपण ती भिंत तोडून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी पाणी त्या याच्यातून जात आहे। इस्माईल शेख, जनशक्ती कल्याण।